माझे नाव संजना आहे. मी आता 23 वर्षाची आहे. माझे अजून लग्न झाले नाही. ही गोष्ट आहे माझ्या शाळेच्या वेळची. मी अभ्यासात चांगली नव्हती, त्यामुळे माझे पास होणे काही नक्की वाटत नव्हते. नापास होऊ नये म्हणून मी नेहमी परीक्षेत कॉपी घेऊन जात असे. मुलींना कॉपी घेऊन जाणे सोपे असते, कारण लपवायला खूप जागा असतात आणि आमच्या शाळेत मुलींना जास्त तपासणी पण केली जात नसे. त्यामुळे मी सर्व परीक्षेत कॉपी घेऊन जात असे. मला त्यामुळे परीक्षेत चांगले मार्क मिळायचे. आता परीक्षा जवळ आल्या होत्या. मला खूप भीती वाटत होती, कारण माझा अभ्यास झाला नव्हता. बहुतेक गोष्टी मला पाठांतर पण होत नव्हत्या. त्यामुळे मला कॉपी करण्याऐवजी काही उपाय नव्हता. मी आणि माझी अजून एक मैत्रीण आम्ही दोघांनी परीक्षेच्या 10 दिवस आधी लहान लहान कॉपी करून घेतल्या. मैत्रिणीच्या घरी जाऊन आम्ही दोघेही विचार करत असे की कुठे कुठे कॉपी लपवता येईल, ज्याने ती पकडली जाणार नाही. तिच्या घरी कोणी नव्हते. माझ्या मैत्रिणीने तिचा शाळेचा गणवेश घातला. आमच्या शाळेचा गणवेश निळ्या रंगाचा लांब होता, त्यामुळे मांड्यावर रबर लावून आम्ही कॉपी लपवून ठेवू शकत होतो. परीक्षेत आरामात बसून खालून ड्रेसमध्ये हात टाकला की कॉपी हाताला लागेल. मैत्रिणीने हे मला ड्रेसवर करून मांड्यावर कॉपी रबराने बांधून दाखवली. काही कॉपी तिने तिच्या ब्रामध्ये ठेवायचा विचार केला. फक्त एक अडचण होती की वर कॉपी ठेवल्यावर पण ड्रेसच्या आत जो शर्ट आहे त्याचे वरचे बटन उघडे ठेवावे लागेल. मैत्रिणीने तर काही कॉपी तिच्या चड्डीत लपवायला ठरवले. पुढच्या बाजूला कॉपी लपून ठेवायची, कारण म्हणजे कोणी चड्डी काढून तर पाहणार नाही. भीती तेवढी होती, बाजूला कोणी दुसरा मुलगा बसला तर त्याच्यासमोर खालून हात घालून चड्डीतून कॉपी काढावी लागेल. आमचा प्रयत्न एवढा होता की जास्तीत जास्त कॉपी चड्डीत आणि ब्राजवळ असाव्यात, कारण तिथे कोणी तपासणी करत नाही आणि समोर सर आले तर ते ब्रा आणि चड्डीला हात लावू शकणार नाहीत. म्हणून भीती कमी होती पकडले जाण्याची. काही दिवस निघून गेले आणि परीक्षा जवळ आली. विचार केल्याप्रमाणे सर्व पेपर व्यवस्थित जाऊ लागले. फक्त एक जो शेवटचा पेपर होता इतिहासाचा, त्या परीक्षेत मोठी गडबड झाली. मी परीक्षेला बसले होते. मी परीक्षा लिहायला सुरुवात केली. शेवटचे 10 मिनिटे फक्त बाकी होते. माझा बहुतेक पेपर अजून पूर्ण झाला नव्हता. घाईघाईत मी मांडीवर बांधलेली कॉपी काढून पेपर लिहू लागले. मी कॉपी पाहून लिहिण्यात मग्न होते. तेवढ्यात सरांनी मला पकडले. सरांनी माझ्या हातात कॉपी पाहिली. मी खाली फेकण्याचा प्रयत्न करणार होती, पण खूप वेळ झाली. सर बाजूला उभे होते. सरांनी कॉपी मागितली. मी त्यांना दिली. सरांनी मला बाहेर काढले. माझे तोंड रडण्यासारखे झाले होते. मी काय करू आता असा विचार पडला होता. सरांनी जर पेपरवर लिहिले की मी कॉपी करत होती तर मी नापास होईन यावर्षी. काही वेळाने घंटा वाजली आणि परीक्षा संपली. शेवटचा पेपर आणि शनिवारचा दिवस असल्याने सर्व मुले लवकर निघून गेले. मी शेवटी विचार केला, सरांना एकदा माफी मागून पाहते. माफी मागण्यासाठी मी सरांच्या ऑफिसकडे आले. सरांचे ऑफिस खालच्या मजल्यावर एकदम कोपऱ्यात होते. तिथे काळोख होता. बहुतेक शिक्षक निघून गेले होते. आसपास कोणी दिसत नव्हते. मी हळूच सरांच्या ऑफिसकडे आले. आता पाहिले तर सर पेपर नीट लावत होते. मी सरांना आत येऊ का विचारले, तर सर ए म्हणाले. मी सरांना हळू आवाजात घाबरत म्हणाले, सर चुकी झाली, मला माफ करा. मी परत तसे करणार नाही. सर खाली मान घालून पेपर नीट करण्यात मग्न होते. मी परत त्यांना म्हणाले, तुम्ही जी शिक्षा देणार ती मान्य आहे. मला पण नापास करू नका. या विषयात मी असे बोलत सरांच्या जवळ आले. सर अजून खाली मान ठेवून आपले काम करत होते. मी पुढे सरांना म्हणाली, सर तुम्ही जे म्हणाल ते करेन, आणि सरांच्या खुर्चीच्या एकदम बाजूला उभी झाली. तेव्हा सरांनी हळूच माझ्या पायापासून डोक्यापर्यंत त्यांची नजर फिरवली. त्यांनी माझ्या नजरेत नजर टाकली आणि म्हणाले, तू चूक केली आहेस, तिची शिक्षा तर तुला मिळालीच पाहिजे. त्यावर मी लगेच सरांना म्हणाले, सर तुम्ही कोणतीही शिक्षा द्या, पण मला नापास करू नका. माझे बोलणे ऐकताच सर म्हणाले, पण एक अट आहे, मी जी शिक्षा देणार त्याबद्दल कोणाला सांगायचे नाही. ही गोष्ट आपल्यातच आहे. जर मान्य असेल तर मी तुला नापास करणार नाही. ते ऐकून मी खूप खुश झाले आणि सरांना आनंदात म्हणाले, हो सर चालेल, मी कोणालाही याबद्दल सांगणार नाही. माझा होकार मिळता सरांनी पेपर बाजूला ठेवले
ते उठले आणि त्यांनी ऑफिसचा दरवाजा आतून बंद केला. ते परत येऊन खुर्चीवर बसले. मी त्यांच्याजवळ उभी होती. सर म्हणाले, मला आधी सांग, तू कुठे कुठे कॉपी लपवल्या होत्या? तो प्रश्न ऐकून मी थोडी चकित झाली. सरांनी पाहिले की मी थोडी घाबरत आहेत, तर सरांनी मला सहानुभूती देत माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले, घाबरू नकोस, मोकळेपणाने सांग. सरांचा हात माझ्या कमरेवर होता. मी सरांना म्हणाली, माझ्या मांडीवर आणि काही माझ्या इथे ब्रामध्ये ठेवले आहेत. मी माझ्या ब्राजवळ बोट दाखवत सरांना म्हणाली. त्यावर लगेच म्हणाले, कॉपी कसे लपवले आहेस तो दाखव जरा. मी परत स्तब्ध झाले, काही बोलत नव्हती. सर परत म्हणाले, घाबरू नकोस, कोणी नाही इथे, दाखव मला. आणि माझ्या पाठीवर परत वर खाली हात फिरवू लागले. माझ्याकडे सरांचे ऐकल्याशिवाय काहीच उपाय नव्हता, म्हणून मी आधी माझ्या ब्रामध्ये गल्लीत हात टाकला आणि कॉपी काढून सरांना दिल्या. अजून कुठे आहेत सरांनी विचारले. मी माझ्या मांड्यावर हात दाखवला. सर म्हणाले, दाखव. मला कळेना आता काय करू, पण मनात नापास होण्याची भीती पण होती. म्हणून मी मन बनवले, काही झाले तरी मला नापास नाही व्हायचे. मी घाबरत ड्रेस वर करू लागली. वर करत असताना माझ्या गोऱ्या मांड्या दिसू लागल्या. सर माझ्या मांड्यांना टक लावून पाहत होते. मी हळूच ड्रेस वर केला. मी रबर चड्डीच्या एकदम जवळ बांधलेला असल्याने ड्रेस पूर्ण वर करावा लागला. सरांना माझी गुलाबी चड्डी सुद्धा दिसली. माझ्या 2 कॉपी 2 पायावर बांधलेल्या होत्या. सरांनी ते पाहताच माझ्या कॉपी काढताना माझ्या उघड्या मांडीवर हात फिरवला. सरांचा हात माझ्या मांडीवर लागताच मी शहारली. सर हे काय करत आहेत मला कळेना. सरांनी दुसऱ्या मांडीवर पण तसाच हात लावत कॉपी काढू लागले. मला सर म्हणाले, असाच दोन्ही हाताने ड्रेस वर करून धर. मी ड्रेस कमरेच्या वरपर्यंत धरून ठेवला. माझी चड्डी सरांना दिसत होती. समोर खुर्चीवर बसून दोन्ही हात मांडीवर फिरवत मी काढत होते. कॉपी काढायला मुद्दामून वेळ लावत होते. सरांचे वय 45 असले तरी त्या वयात पण तर चांगले जवान दिसायचे. सरांचा कडक हात माझ्या मांडीवर फिरत होता. मला भीती वाटू लागली. त्यामुळे मी डोळे बंद करून सरांचा हात माझ्या मांडीवर अनुभवत होती. अचानक सरांनी माझ्या त्रिकोणी चड्डीवर हात लावला आणि मी दचकली. सर म्हणाले, मी फक्त पाहतो आहे, अजून तर काही कॉपी लपवली नाहीस ना? मी सरांना म्हणाले, नाही सर. सर म्हणाले, मला तुझ्यावर विश्वास नाही, मला पाहू दे व्यवस्थित. सर परत माझ्या गुलाबी चड्डीवर हात फिरवत दोन्ही पायाच्या मध्ये हात फिरवत होते. सरांच्या कडक हातांचा स्पर्श होत होता, म्हणून मी तापले आणि काम सुरू झाले. त्यांनी मला त्यांच्या बेंचवर बसवले आणि मला म्हणाले की पाहू दे, अजून वर तर कॉपी नाही ना लपवल्या आहेत, असे म्हणत त्यांनी स्वतःहून हात फिरवला. मी सरांना म्हणाले, नाही सर, जे होते ते मी तुम्हाला आधीच दिले. मी नाही म्हणाले. तरी सरांनी माझ्या डोक्यावरून हात टाकला आणि गल्लीभर फिरू लागले. मग काही वेळाने म्हणाले, बरोबर पाहता येत नाही आहे, आणि असे म्हणत त्यांनी माझा ड्रेस वर उचलला. मी सरांना म्हणाले, नकोय सर, कोणी पाहिले तर? सर म्हणाले, कोणी नाही इथे, दरवाजा बंद आहे. आणि त्याने असे म्हणत ड्रेस वर केला आणि माझा निळा शर्ट होता तो फक्त कमरेपर्यंत होता. त्यांनी लगेच माझ्या शर्टचे बटन उघड केले आणि शर्ट काढून बाजूला ठेवला. शर्ट बाजूला ठेवताच आत असलेला सफेद रंगाचा ब्रा पाहून सर तापले. सरांचा कडक हात माझ्यावर लागताच मी पण तापले. आता मला काही कळेनासे झाले, पण जे पण सर करत होते त्यात मला मजा येऊ लागली होती आणि सर पण खूप खुश झाले. मग आम्ही आपापले कपडे घातले. सरांनी मला माझा पेपर परत दिला आणि ते म्हणाले, तू घरी घेऊन जा आणि घरून लिहून मला सोमवारी परत आणून दे. त्या वर्षी पहिल्यांदा मला इतिहासात वर्गातून सर्वात जास्त गुण मिळाले होते. मी चांगल्या मार्कांनी पास झाली. त्या दिवशी मला शिकायला मिळाले की काही मिळवण्यासाठी काही घालवावे लागते.